हॅलो सांगलीकर, कसे आहात? काल आपण 2 सांगलीतील स्टेडियमचं रिव्ह्यू घेतलं होतं. आज 3 नंबरचं स्टेडियम तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली ह्याचा रिव्ह्यू घेणार आहोत. आणि तरुण भारत व्यायाम मंडळाचं रिव्ह्यू घेता घेता आपल्याला इथं काय काय शिकवलं जातं ह्याच्याबद्दलही सांगणार आहोत. आणि मराठीत ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे भरपूर जणांचे कमेंट्स येत होते की व्हिडिओ जरा मराठीत करा, आम्हालाही हे मस्त वाटेल. सांगलीचे व्हिडिओ आहेत त्यामुळे मराठी केला तर चांगलं होईल. त्यामुळं व्हिडिओ मराठीत करण्याचा उद्देश आहे. तो पहिला मराठी ब्लॉग कसा वाटतो तोही आज कमेंटमध्ये सांगा. तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली हे पॅव्हलियन आहे, बघू शकता मित्रांनो. ते वर जाण्याची परमिशन नाही आहे कोणालाच. काहीतरी कार्यक्रम असेल त्यावेळेलाच फक्त यूज करू शकतो आपण. आणि व्हिडिओ करण्याची पण इथं परमिशन नाही आहे. आपण असं यूट्यूबवर ब्लॉग करतो असं इथल्या व्यक्तींना सांगितल्यामुळे त्यांनी आपल्याला ही परमिशन दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला हा 3 नंबरचा स्टेडियम सांगलीत येईल याचा रिव्ह्यू घेता येत आहे. सो बघत राहा. चारी बाजूनं आपल्याला आज तरुण भारत स्टेडियम दाखवलेलं आहे. फक्त आता वर जाऊन एकदा वर जाण्यासाठी कुठून रस्ता आहे का आपण तो एक ट्राय करू. आणि वरून एकदा ग्राउंड कसं दिसतं याचा रिव्ह्यू घेऊ आपण. कसे आहात मित्रांनो? आपल्याला वर जायला रस्ता भेटला, त्यामुळे आपण वर जाऊन ग्राउंडचा नजारा कसा आहे, पॅव्हलियनच्या वरून कसं ग्राउंड दिसतं तरुण भारत स्टेडियम सांगली तेही बघूयात. सांगलीतील असलेला हा 3 नंबरचा स्टेडियम आहे. सो बघत राहा रिव्ह्यू, पण तुम्हाला लगेचच दाखवू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सांगलीत काय काय आहे दाखवण्याचा उद्देश आहे चॅनलचं. वेगळं काही नाही, कॉमेडी वगैरे काही नसणार आहे. ओन्ली सांगलीत काय आहे तेच दाखवलं जाणार. वरून पॅव्हलियनच्या पूर्ण शेवटच्या टोकावरून स्टेडियम दाखवणार आहे मित्रांनो. आणि वरून बघायला मस्त वाटते. स्टेडियम बघा भरपूर मोठं आहे. इथं संध्याकाळच्या वेळेस कबड्डी, स्केटिंग हे 2 खेळ शिकवले जातात इथे तरुण भारत स्टेडियमवर. आणि दरवर्षीप्रमाणे दहीहंडी तर होतच असते इथं. दहीहंडीसाठी तरुण भारत स्टेडियम फेमसच आहे सांगलीत, सर्वांना माहिती आहे. जर कोणाला कबड्डी शिकण्याची इच्छा असेल व कबड्डी खेळात कोणाची रुची असेल तर कबड्डी खेळण्यासाठी संध्याकाळी येऊन इथे इन्क्वायरी करू शकता तरुण भारत स्टेडियम सांगली. आणि स्केटिंगमध्ये देखील जर का कोणाला खेळायचं असेल, स्केटिंग हा खेळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथंही शिकवला जातो. परत 2 नंबर इथं पण आहे. त्यामुळे स्केटिंगच्या इन्क्वायरी जर कोणाला सांगलीत करायच्या असतील, स्केटिंग खेळासाठी 2 आहेत तिथंही इथंही. आणि कबड्डीचंही तसंच छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पण शिकवलं जातं आणि इथं पण. त्यामुळे कोणाला कुठं जवळ पडतं तिथं जाऊन आपण प्रशिक्षण घेऊ शकतो. सो ग्राउंडची ही माहिती आपण तुम्हाला दिली आहे जितकी आपल्याकडे उपलब्ध आहे तेवढी. त्यामुळे आता ग्राउंडचं झालेलं आहे. आता तरुण भारत स्टेडियमचं आपलं जे ऑफिस आहे तिथं काय काय कसं कलेक्शन आहे. थोडेसे शील्ड पण येताना मी बघितलं होतं एखादं, ते शील्डचंही तुम्हाला रिव्ह्यू मी दाखवेन. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओला स्किप करू नका. सांगलीचा व्हिडिओ आहे, सांगलीकर फुल सपोर्ट हवा आहे एवढंच सांगतो. समोर बिल्डिंगवर आपण बघू शकताय लिहिलेलं आहे स्टेडियमच्या शेवटच्या ह्याच्यावर तरुण भारत. एवढं बघितलं आणि ग्राउंडचं काय आहे काय नाही कळालं. आपण ऑफिसमध्ये काय आहे तेही बघूत. ऑफिस कसं दिसतं, तरुण भारत स्टेडियमचं ऑफिस कसं आहे. इथं आत कोणालाही एंट्री नाही आहे. पहिली गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी खूप रिक्वेस्ट करून इथं आलो आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी की हा आपल्या सांगलीतला चांगला स्टेडियम आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हा स्टेडियम जर राहिला तर मग काय मजा नाही. त्यामुळं रिक्वेस्ट भरपूर केल्या, त्यांना सांगितलं असं असं करणार आहे, दाखवलं, त्यांना पटवून दिलं, मग इथं आलेलं आहे. त्यामुळे आपण आता जाऊ ऑफिसमध्ये लगेचच. चला.
बघू शकता मित्रांनो, ऑफिस क्लिनिंग किती चांगलं ठेवलेलं आहे, मस्तच आहे. काही इथं कोणी येतं कोण नाही हे बघण्यासाठी देखील इथं CCTVs बसवलेले आहेत. नाही बसा बसा, काय अडचण नाही. होय, पाऊस थांबलाय ना, त्यामुळं सकाळ संध्याकाळ रनिंगचं पण असते काय? रिंग टेनिस, हां हां, रिंग थ्रो, बरं बरं. दुपारच्या वेळेला बंद असते ना स्टेडियम? कराटे कोण शिकवतं इथं? सदस्य कोण कोण आहेत? अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचं इथं बोर्ड आहे. त्यामुळे जर कोणाला माहिती घ्यायची असेल तर इथं या. आणि स्टेडियमचे अध्यक्ष, सदस्य, उपाध्यक्ष कोण आहेत सगळं बघायला मिळेल. सुरेश चव्हाण सर काय? कराटे कधी फक्त संध्याकाळच्या वेळेला असते काय? संध्याकाळी किती वेळ? 1 तास 2 तास? 6 ते 8पर्यंत असते. तर मित्रांनो, संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान कराटेचंही इथं सेशन घेतलं जाते. जर कोणाला मार्शल आर्टमधील इव्हेंटसाठी कोणाची इच्छा असेल तर इथे इन्क्वायरी करू शकता. तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली येथील बाहेरील दृश्य आहे. थोडंसं जेवढं कवर करता येईल तेवढं चांगल्या पद्धतीने कवर करण्यात कबड्डीचे काही फोटोज लावलेले आहेत तिथं बाहेरच्या बाजूस, आणि झेंडे. तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली. बघू शकता कमान, तिथं आत एंट्री घेण्यासाठी ही कमान आहे. तिथं आत आल्यावर असं एंट्री गेटच्या बरोबर समोर पोस्टर्स, फोटो चांगले चांगले, आणि तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली यांचा सिम्बॉल पण आहे. बघू शकता मित्रांनो. हे उद्घाटनाच्या वेळेला कोण कोण होतं हे देखील इथं आहे. बघू शकता इथं गणपती बाप्पा मोरया. तो बघा मित्रांनो, उद्घाटनाच्या वेळेस माननीय श्री स्वर्गीय वसंतदादा पाटील दादा आलते, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं होतं तरुण भारत व्यायाम मंडळाचं. सो आज आपण व्हिडिओ इथंच थांबवणार आहोत. हा व्हिडिओ आणि हा सिम्बॉल विसरू नका मित्रांनो. तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? जेवढं होईल शक्य तितकं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. सांगलीतील हे 3रं स्टेडियम आहे जिथं खेळाडूंना प्रोत्साहन देणे व खेळात रुची वाढवण्यासाठी जे स्टेडियम्स पहिला तयार केलेले आहेत त्यातलाच हा 3 नंबरचा स्टेडियम आहे. जर इथं कोणाला काही शिकायला यायचं असेल, कबड्डी, स्केटिंग, कराटे आणि रिंग थ्रो बॉल असं, आणि सकाळ ते संध्याकाळ 2 सेशनमध्ये वॉकिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक हाही चालू आहे. दुपारच्या वेळेला बंद ठेवलेलं असतं. एवढं माहिती देऊ शकतो आम्ही तुम्हाला. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला बेलची घंटी मारा.
म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्या गेल्या तुमच्यापाशी येऊन पोचेल.